सो वेलकम एव्हरीवन टू द थर्ड पार्ट ऑफ दिस चॅप्टर. सो आज आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियॉडिक लॉ. याआधी आपण डोबेरानस ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव आणि मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल पाहिलं आहे, बरोबर. आता आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ठीक आहे. तर हे जे आधी 3 दिलेले जे पिरियॉडिक टेबल्स होते ते क्लासिफिकेशनच्या जी आज आपल्याकडे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये खूप त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्यातल्या चुका सुधारून आज आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल डेव्हलप केला गेला आहे. ओके. आता मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे त्यात जवळपास ज्या मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये ज्या त्रुटी होत्या किंवा जे डिमेरिट्स होते ते जवळपास सर्वच रिमूव्ह झाले आहे. ओके. सो तो आता मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण डिस्कस करणार आहोत. ओके. बट त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की हे जे सर्व युनिवर्स जे बनलं आहे, ओके, त्यातल्या प्रत्येक गोष्टी ज्या बनल्या आहेत त्या ॲटम्सनी बनलेल्या आहे. ओके. हा जर ॲटम असेल तर याच्या सेंटरमध्ये असतात काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ओके. हा जर सेंटर असेल तर यात काय असतात तर प्रोटॉन्स असतात, बरोबर, आणि असतात न्यूट्रॉन्स, बरोबर. आणि याच्या सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये फिरत असतात इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. याच्यावर खूप सारे असे ऑर्बिट्स असतात आणि त्यात फिरत असतात ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि यांची संख्यासुद्धा पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतात, दुसऱ्या याच्यात 8 असतात, बरोबर, तिसऱ्या याच्यात नंतर 18 असतात, नंतर 32 आणि अशी वाढत जाते ती, बरोबर. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, बरोबर. परंतु हे जे प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहे ह्यांच्याविषयी आपल्याला माहिती केव्हा झाली तर 19व्या शतकात. ओके. परंतु आता तुम्ही पाहिलं असेल की आपण जो पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन सुरू केलं एलिमेंट्सचं ते आपण 18व्या शतकातच सुरू केलं. कुणी 1817मध्ये टेबल दिला जे की डोबेरेनरनी दिला, नंतर 1866मध्ये ओके न्यूलँडनी दिला. ठीक आहे. नंतर 1872मध्ये दिला मेंडेलिव्हनी. ठीक आहे. तर यांनी हे जे टेबल दिले ते 18व्या शतकात दिले जेव्हा यांना ॲटममधल्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनविषयी काही माहिती नव्हती तेव्हा, बरोबर. परंतु जेव्हा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली, ओके, इलेक्ट्रॉनची जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हा मात्र सायंटिस्टना हे कळलं की ह्यात इलेक्ट्रॉनचा इम्पॉर्टंट रोल आहे एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये. ठीक आहे. तर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन हा एक खूप इम्पॉर्टंट स्टेप होती एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये. ओके. परंतु याला सुरुवात कधी झाली तर 19व्या शतकात. ओके. तर 19व्या शतकात पहिल्यांदा 1913मध्ये, ओके, 1913मध्ये जे हेनरी मोझले नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला एक्स रे ट्यूबचा उपयोग करून आणि त्यांनी असं दाखवून दिलं जगाला की ॲटॉमिक नंबर ज्याला की झेड म्हणतो आपण, ओके, ॲटॉमिक नंबर जो आहे एलिमेंटचा दॅट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके. नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि एका ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्ससुद्धा. ओके. झेड मीन्स ॲटॉमिक नंबर आणि सायंटिस्टनी दाखवून दिलं की ॲटमच्या ज्या प्रॉपर्टीज आहे ज्यांना स्टडी करण्यासाठी आपण एलिमेंटना क्लासिफाय करतो आहे तर त्या प्रॉपर्टीज ह्या ॲटम्सच्या इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. ओके. इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. ओके. आणि त्यामुळे त्यांनी असं कॉइन केलं म्हणजे सांगितलं जगाला की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या रिलेटेड आहे त्यांच्या ॲटॉमिक नंबरशी ना की ॲटॉमिक मासशी. म्हणजे आधी जे क्लासिफिकेशन्स केलं गेलं होतं एलिमेंटचं ते केलं होतं ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मास, बरोबर. त्यांच्या ॲटॉमिक मासच्या बेसिसवर क्लासिफाय केलं गेलं होतं, क्लासिफिकेशन केलं गेलं होतं, बरोबर ना, तिन्ही टेबल्समध्ये आधीच्या. परंतु हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्यात जे क्लासिफिकेशन केलं गेलं आहे ते गेलं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. ओके. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑल्सो इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे. आणि त्यालाच म्हणतात कम टुगेदर ॲटॉमिक नंबर. ओके. ठीक आहे. तर त्याने जे रिलेशन दिलं ते दिलं इलेक्ट्रॉनला आणि ॲटॉमिक नंबरमधलं. ओके. आणि त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम. ओके. आणि हे सुद्धा सांगितलं की ॲटॉमिक मास हे फंडामेंटल प्रॉपर्टी नसून ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके. ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. ओके. जेव्हा की याआधीचे जे
सायंटिस्ट होते ज्यांनी पिरियॉडिक टेबल किंवा एलिमेंट्सला क्लासिफाय केलं, तर त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. परंतु तसं नाही आहे, तर ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. ओके, ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी अँड झेड मीन्स द ॲटॉमिक नंबर. ओके, झेडला म्हणतात ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल कॉल्ड झेड. त्याला झेडनी रिप्रेझेंट करतात. ओके, अँड दॅट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हे कुठे असतात प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स? तर इन ॲन ॲटम. ओके, तर ही जी डिस्कवरी झाली तेव्हा 1913मध्ये, तर यामुळे ह्या क्लासिफिकेशनच्या जे थिअरीज होत्या त्यात एक मोठी खडबडी उडाली आणि जे आहे ते मॉडर्न पिरियॉडिक टेबलनंतर डिस्कवरी झाली, मॉडर्न पिरियॉडिक टेबलची. ओके, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ॲटॉमिक मास नाही तर ॲटॉमिक नंबर ही एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके, आणि त्यामुळे जो आधी आपला लॉ होता मॉडर्न पिरियॉडिक लॉ जो की मेंडेलिव्हने दिला, तर त्याला बदलून काय केलं, तर क्लासिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. इथे ॲटॉमिक मास होता आधी, तर त्याला चेंज करून ॲटॉमिक नंबर केलं गेलं. बरोबर, बाकी सर्व स्टेटमेंट सेम आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके, तर रिव्हॉल्युशन कशामुळे आलं? डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्यांच्यातल्या रिलेशनमधून. ओके, आणि हेनरी मोझलेच्या एक्सपेरिमेंटमधून. ओके, त्यामुळे ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे हे जगाला कळलं. आणि हा जो पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहे एलिमेंटच्या आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, आणि यालाच म्हणतात मॉडर्न पिरियॉडिक लॉ. ठीक आहे, तर हा आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ. यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात मॉडर्न पिरियॉडिक लॉवर. ठीक आहे, आणि याच्याच बेसिसवर नंतर मग पुढे तो टेबल दिला गेला. तर आता यातल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या की आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक नंबर त्यांच्याबद्दल रिलेशन. ओके, देन इन 1913 Henry Moseley demonstrated by using this experiment, that is X-ray tube experiment, that atomic number which is equal to positive charge or the number of protons in the nucleus. ओके, ह्याचा त्यांनी शोध लावला कशाचा यूज करून? तर एक्सरे ट्यूबचा यूज करून. ओके, अँड ही त्याने सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. काय? ॲटॉमिक मास नाही तर ॲटॉमिक नंबर. ओके, तर आणि आधीच्या टेबल्समध्ये काय होतं? ॲटॉमिक मास होता. बरोबर, तर इथे ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन द ॲटॉमिक मास, आणि त्यामुळे हा लॉ जो आहे तो असा चेंज केला गेला. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तर हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. ओके, तर आता नेक्स्ट आपण पाहू की मग हा मॉडर्न पिरियॉडिक जो टेबल दिला गेला तो कसा होता. ओके, आणि त्यातून कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्या सिम्प्लिफाय झाल्या किंवा सोप्या झाल्या. ओके, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल ज्यालाच म्हणतात लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. तर हा जो लॉंग फॉर्म आहे यात जे एलिमेंट्स जे अरेंज केले गेले होते ते अरेंज केले ऑब्व्हियसली आता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. बरोबर, कारण आधीचे टेबल होते त्यांच्यात इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस होते, तर इथे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्सच्या बेसिसवर एलिमेंट्स अरेंज केले गेले. ओके, आणि ह्या जो पिरियॉडिक टेबल आहे ह्यात मेंडेलिव्हचे जे ड्रॉबॅक्स होते, जे त्याच्या टेबलमध्ये ड्रॉबॅक्स होते ते सुद्धा जवळपास सर्व ड्रॉबॅक्स याने रिमूव्ह केले गेले. ओके, तसेच पण ह्यात जरी हे सर्व ड्रॉबॅक रिमूव्ह केले गेले असले तरी पण जे हायड्रोजनच्या पोझिशनविषयी तिथे संभ्रम होता तो मात्र इथे कम्प्लिटली रिमूव्ह झालेला नाही. ओके, कम्प्लिटली हा सुद्धा टेबल रिमूव्ह केला नाही. ओके, परंतु त्याच्यासाठी काय पोझिशन ही असायला पाहिजे ह्यात अजूनही संभ्रम आहे, परंतु त्याला पहिला जो ग्रुप आहे त्यात पोझिशन दिली गेलेली आहे आधीच्यासारखीच. ओके, नंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी सेम आहे आणि याला झेडनी रिप्रेझेंट करतात ॲटॉमिक नंबरला. ओके, हे लक्षात घ्या. तर मास नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर मास ऑफ ॲन ॲटम म्हणजे ॲटममध्ये काय इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, तर त्या तिघांचंही टोटल मास म्हणजे ॲटॉमिक मास. ओके, ठीक आहे. आणि हा जो पिरियॉडिक टेबल आहे यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि
ॲटॉमिक नंबर यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते प्रामुख्याने दिलं गेलं आणि त्यांच्या बेसिसवर त्यांना किंवा त्यांच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर त्यांना देन अरेंज केलं गेलं. ठीक आहे. तर ॲटॉमिक नंबर, ठीक आहे, यालाच फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलं गेलं इथे. ओके, ॲटॉमिक नंबरला. आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कारण इलेक्ट्रॉनचं जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हाच ह्या सर्व रिलेशन यांची स्टडी केली गेली आणि असंच लक्षात आलं की अरेंजमेंट जे आहे इलेक्ट्रॉनची ते एका ॲटममध्ये कशी आहे त्याच्या बेसिसवर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्याच्यानुसार जे आहे त्या एखाद्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिसाईड होतात. ओके, म्हणजे एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशावर डिपेंड आहे. ओके, असं जर आपण म्हणू तर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. म्हणजे एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशा पद्धतीने झाली आहे त्यानुसार त्या ॲटमच्या किंवा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिसाईड होतात. त्यामुळे ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे, इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन कसं आहे त्याच्या बेसिसवर ह्या प्रॉपर्टीज डिसाईड होतात. म्हणून ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी नॉर द ॲटॉमिक मास. ठीक आहे, म्हणजेच ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे किंवा त्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स हे सेम असतात एका ॲटममध्ये. का असतात तर कारण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल असतात. सो दॅट ओव्हरऑल जे आहे ते न्यूट्रल असायला पाहिजे म्हणून. ओके, ओव्हरऑल हे न्यूट्रल असायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर आता इथल्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर हे बघा की द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. ओके, इथून द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल इज फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. ही लाईन एक अंडरलाईन करा. ओके, आणि हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे यालाच म्हणतात लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, कधी क्वेश्चनमध्ये विचारलं तर. ओके, सो लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतात. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे इज फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. ओके, ह्याला अंडरलाईन करा. ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट आहे लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आर अपियर टू बी रिमूव्ह. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते किंवा ज्या काही त्रुटी होत्या त्या मोस्ट ऑफ दी म्हणजे जवळपास सर्वच त्रुटी इथे रिमूव्ह झाल्या. फक्त एक जी आहे जी की हायड्रोजनची पोझिशन काय असायला पाहिजे याविषयी जो संभ्रम होता म्हणजे ॲम्बिग्युटी, ती मात्र इथे सुद्धा रिमूव्ह झाली नाही. परंतु हायड्रोजनला जी पोझिशन आहे त्याला फर्स्ट ग्रुपमध्येच त्याची पोझिशन जी आहे ती देण्यात आली. ओके, आता तुम्ही मागच्या ज्या वर्षी आहे ते तुम्ही पाहिलं असेल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं आणि इलेक्ट्रॉन्स कसे अरेंज असतात एखाद्या ॲटममध्ये वगैरे. ओके, तर हेच जे इलेक्ट्रॉनचं अरेंजमेंट आहे यामुळेच इलेक्ट्रॉन ॲटमच्या ज्या आहे त्या प्रॉपर्टीज डिसाईड होतात आणि त्यापासून बनलेल्या एलिमेंटच्या सुद्धा. त्यामुळे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं हे याला अफेक्ट करतं हे यात सांगितलं आहे. ओके, तर हा तुम्ही जस्ट रीड करून घ्या पार्ट. ओके, तेच मी एक्सप्लेनसुद्धा केलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. ओके, द रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट इन अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, तर आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की मॉडर्न पिरियडिक टेबल इम्पॉर्टंट का आहे. त्याची हिस्ट्री आपण पाहिली की इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीमुळे हे जे सगळं आहे ते घडून आलं आणि आज आपल्याकडे एक सक्सेसफुल मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे क्लासिफिकेशन जे आहे एलिमेंटचं ते एका चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो. ओके, आता याला ॲक्सेप्ट का बरं केलं गेलं मॉडर्न पिरियडिक टेबलला, तर याला 2 रिझन्स आहेत. पहिलं म्हणजे काय तर इट कॅन प्रेडिक्ट द मोर ॲक्युरेटली. ओके, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी मोर ॲक्युरेटली प्रेडिक्टेड. म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने इथे सांगू शकतो. दॅट्स वाय दिस इज द फर्स्ट रिझन. ओके, आणि नेक्स्ट म्हणजे मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल अपियर टू बी रिमूव्ह. आणि ड्रॉबॅक जे होते मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमधले ते जवळपास सर्वच रिमूव्ह झाले. ठीक आहे, त्यामुळे या 2 रिझन्समुळे याला ॲक्सेप्ट केलं गेलं. आता हे मॉडर्न पिरियडिक टेबल कसा होता ते आपण नेक्स्ट बघू पुढे. तर आता पाहू यूज युअर ब्रेन पॉवर इथले प्रॉब्लेम्स. ओके, पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक. आता इथे बघा एलिमेंट्स आला आहे तर इथे ॲक्च्युली टेबल पाहिजे. ओके, इन द पिरियडिक टेबल तर इथे करेक्शन करून घ्या ज्यांच्या बुक्समध्ये एलिमेंट्स असतील तिथे. पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. ओके, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल
इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल रिझॉल्व्ड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होती मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये, तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे हा जो कोबाल्ट आहे आणि निकेल आहे, तर यांचे जे ॲटॉमिक मास होते ते सेम होते. ओके, आणि मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जो आहे तो ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर अरेंज केला गेला होता एलिमेंट्सना. सो इथे दोघांचेही ॲटॉमिक मासेस जे आहे ते सेम होते, त्यामुळे त्यांना कुठल्या बॉक्समध्ये ठेवायचं ही कन्फ्युजन होती तिथे. ओके, कारण दोघांचे ॲटॉमिक मास सेम आहे आणि अरेंजमेंट अगेन ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवरच आहे. परंतु आता जर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये बघाल, ओके, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे जे एलिमेंट्सना अरेंज केलं गेलं आहे, ओके, तिथे जी ॲटम्सची अरेंजमेंट आहे, ओके, ती केली गेली आहे ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. ओके, ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. ओके, आणि हे जे एलिमेंट्स आहे, ओके, जो की कोबाल्ट आहे आणि निकेल आहे, तर यांचे जे ॲटॉमिक नंबर आहे ते आहे 27 आणि 28. जरी ह्या दोघांचे ॲटॉमिक मास हे 59 आणि 59 असले, ओके, परंतु इथे जी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंजमेंट आहे ती ॲटॉमिक मासच्या बेसिसवर नसून ती ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर आहे. ओके, ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. त्यामुळे यांचे दोघांचे ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे आणि त्यांना डिफरंट पोझिशन तिथे मिळणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड पोझिशन ऑफ क्लोरीन. आता हे बघा, हे जे दोन दिले आहे इथे, हे क्लोरीनचे आयसोटोप्स आहेत. ओके, हे क्लोरीनचे आयसोटोप्स आहेत. तर हाऊ डिड पोझिशन ऑफ क्लोरीन, याला म्हणतात क्लोरीन 35 आयसोटोप, याला म्हणतात क्लोरीन 37 आयसोटोप. ओके, गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, त्यांची पोझिशन कशी काय फिक्स झाली, कारण अगेन जो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल होता त्यात ॲटॉमिक मासच्या बेसिसवर अरेंजमेंट होती, बरोबर, आणि क्लोरीन 35 आणि 37 जो आहे ह्यांच्या ॲटॉमिक मासेस जे आहे ते डिफरंट होते, परंतु प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्यांच्या सेम होत्या, बरोबर. आता ॲटॉमिक मासेस डिफरंट होते म्हणजेच त्यांना डिफरंट पोझिशन भेटायला पाहिजे, बरोबर. कुठे, तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये. ओके, याथे यांना डिफरंट पोझिशन भेटायला पाहिजे होती, बरोबर. परंतु जर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितला तर तिथे जी अरेंजमेंट आहे ती अगेन ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर आहे, बरोबर. ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर पोझिशन असल्यामुळे त्यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे ह्या दोघांचाही तो एकच आहे. ओके, ॲटॉमिक नंबर एक आहे आणि त्यामुळे त्यांना एकच पोझिशन मिळणार. ओके, त्यांना एकच पोझिशन मिळणार, फिक्स पोझिशन मिळणार कुठे, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन देअर बी अन एलिमेंट विथ ॲटॉमिक मास 53 और 54 इन बिटवीन टू एलिमेंट्स. ठीक आहे, जसं की क्रोमियम आहे आणि मॅंगनीज आहे. ओके, तर यांचे जर बघाल तर यांचा ॲटॉमिक मास आहे 53 आणि 54. ओके, ऑब्वियसली यांच्या मधामध्ये कुठलाही जो आहे तो ॲटॉमिक एलिमेंट एक्झिस्ट करायला नाही पाहिजे. ओके, का बरं, कारण जर तुम्ही बघाल क्रोमियम आणि मॅंगनीज, ओके, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जी अरेंजमेंट आहे अगेन ती ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर आहे. ओके, आता ॲटॉमिक मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये जी अरेंजमेंट आहे ती मासवर आहे, ॲटॉमिक मासच्या बेसिसवर. तर यांच्या दोघांचं मास जे आहे ते आहे 53 आणि 54, बरोबर. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जर बघाल तर यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे, ओके, क्रोमियम आणि हा जो मॅंगनीज आहे तो आहे 24 आणि 25, बरोबर. आता हेच याचं वैशिष्ट्य आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं, की इथे जे एलिमेंट आहे ते 1 to 18 म्हणजे 1 2 3 4 अप टू 18पर्यंत त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर अरेंज आहे. त्यामुळे इथे त्यांच्या मधामध्ये कुठलाही असा फ्रॅक्शनमध्ये जसं की 25 पॉईंट समथिंग, ठीक आहे, किंवा 30 पॉईंट, ओके, असे पॉईंटमध्ये कुठेही ॲटॉमिक नंबर एक्झिस्ट करत नाही, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते. इलेक्ट्रॉन अर्धा इलेक्ट्रॉन किंवा 0.7 इलेक्ट्रॉन असं असू शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला जेव्हा फिक्स एलिमेंट भेटला 24 आणि 25 तेव्हा यांच्यामध्ये भेटणारच नाही एलिमेंट, हे आपण शुअरली सांगू शकतो जर आपण त्यांना ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर अरेंज केलं तर. ओके, परंतु इथे आपण पाहिलं की मासेस जे आहे ते पॉईंटमध्ये असू शकतात, ओके, ॲटॉमिक मासेस. त्यामुळे यांच्या बेसिसवर एलिमेंट एक्झिस्ट करतो की नाही करत हे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. ओके, परंतु तेच मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये
ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर अरेंज केली असल्यामुळे आपण इथे सांगू शकतो की फ्रॅक्शनमध्ये एलिमेंट एक्झिस्ट करत नाही. जर 24 भेटला आहे, 25 भेटला आहे, तर त्यांच्यामध्ये कुठलाही दुसरा एलिमेंट असू शकत नाही. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू थिंक शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन ग्रुप 17 ऑफ हॅलोजन और ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल इन द मॉडर्न पिरियडिक टेबल? तुम्हाला काय वाटतं की हायड्रोजनला फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवायला पाहिजे अल्कली मेटलच्या की 17 ग्रुपमध्ये ठेवलं पाहिजे हॅलोजनच्या? तर आता तो तुमचा विचार आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठेवा. ओके. बट तसं काही नाही. ॲक्च्युली हायड्रोजनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या हॅलोजनसारख्यासुद्धा आहे, आपण मागेच बघितलं, आणि ग्रुप 1 एलिमेंट सारख्यासुद्धा आहे. परंतु सायंटिस्टच्या मते जे आहे तो त्याची ज्या जास्त प्रॉपर्टीज आहेत त्या फर्स्ट ग्रुप एलिमेंट जे आहे त्यांच्यासारख्या आहेत. ओके. त्यामुळे त्याला फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. ओके. तुम्ही इथे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये वाटल्यास बघूही शकता. ओके. हे बघा, हायड्रोजनला इथे फर्स्ट पोझिशन दिली आहे फर्स्ट ग्रुपमध्ये. ओके. सो हायड्रोजनला फर्स्ट पोझिशन दिली गेली आहे फर्स्ट ग्रुपमध्ये. ओके. नेक्स्ट टॉपिक आपण पाहू आता, स्ट्रक्चर ऑफ पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं आहे काय कशासाठी पिरियॉडिक टेबल आपण हा डेव्हलप केला गेला. ओके. तर आता आपण पाहणार आहोत की मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनवला कसा, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, ठीक आहे, त्याची मांडणी कशा पद्धतीने केली गेली, त्यात एलिमेंट्स कशा पद्धतीने अरेंज केले गेले. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टींची डिटेल जी आहे ती तुम्हाला ह्या संपूर्ण पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. म्हणजे पिरियॉडिक टेबलमधले एलिमेंट्स कसे मांडले आहेत, त्यात कुठले कुठले ग्रुप्स आहेत, पिरियड्स कसे आहेत, ठीक आहे, एलिमेंट्स कसे काय प्लेस केले गेले आहे. ठीक आहे. तर या सर्वांची माहिती इथे दिलेली आहे. तर इथे स्ट्रक्चर बेसिकली काय आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचं ते सांगितलं आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला फिगरवर घेऊन चालतो आहे मॉडर्न पिरियडिक टेबलच्या, आणि त्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की नेमकं याचं स्ट्रक्चर आहे कसं. ओके. सर्व गोष्टी त्या पॅराग्राफमधल्या मी इथे कवर करणार आहे, डोंट वरी. त्यासाठी मी त्यांना सेपरेटली लिहूनसुद्धा घेतलं आहे. ओके. सो त्यामुळे कुठलीही गोष्ट सुटणार नाही, डोंट वरी. ओके. तर पहिली गोष्ट यात तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर तुम्ही बघाल इथे की हे जे बॉक्सेस आहे इथे ॲक्च्युली 12 असे बॉक्सेस आहे, असे हे बघा 1 2 3 4 ओके अप टू असे जर जाल तुम्ही, सॉरी 18 आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 अँड 18. म्हणजे असे जे आहेत तर ते 18 बॉक्सेस आहे आणि यांना म्हणतात ग्रुप्स. ओके. हे जे वरचे आहे असे, ओके, ह्यांना म्हटलं आहे ग्रुप्स. म्हणजे टोटल 18 ग्रुप्स आहेत. आणि हे जे हॉरिझॉन्टल दिसते तुम्हाला हे टोटल 7 आहे. बघा 1 2 3 4 5 6 7. तर हे जे हॉरिझॉन्टल आहे यांना म्हणतात पिरियड्स आणि हे आहेत 7. ओके. तर हे सेम आहे कशासारखं, तर जे मेंडेलिव्हनी टेबल दिला होता बरोबर, त्यात फक्त 12 ग्रुप्स होते, परंतु यात 18 ग्रुप आणि 7 पिरियड्स आहेत. ओके. जे व्हर्टिकल आहे त्यांना ग्रुप्स म्हणतात आणि जे हॉरिझॉन्टल आहे तर त्यांना पिरियड्स म्हणतात. ओके. हा झाला पहिला पॉईंट. ओके. जे म्हणजेच काय, तर स्ट्रक्चर ऑफ पिरियडिक टेबल बघा, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत ज्यांना की आपण पिरियड्स म्हणतो, आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभे कॉलम्स आहेत ज्यांना की आपण ग्रुप्स म्हणतो. ओके. आणि हॉरिझॉन्टल ज्या रोज आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. ठीक आहे. तर असे 7 जे आहेत ते पिरियड्स आहेत आणि 18 म्हणजे 18 व्हर्टिकल ग्रुप्स आहेत किंवा कॉलम्स आहेत ज्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. ठीक आहे. परंतु तुम्ही इथे जर पाहाल तर इथे बॉटमला सुद्धा 2 जे आहे ते अशा प्रकारचे, आता यांना काय म्हणाल तुम्ही, आडवे आहेत. हे म्हणजे काय, तर पिरियड्स आहेत. ओके. तर हे जे 2 खाली दिलेले जे रोज आहेत, ठीक आहे, खाली दिलेल्या ज्या रोज आहेत हॉरिझॉन्टल रोज आहेत, तर यांना म्हणतात ॲक्टिनाइट आणि लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज. ओके. लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज का म्हणतात, कारण ह्या सिरीजमध्ये तुम्ही जर बघाल तर हा पहिला जो एलिमेंट आहे, ओके, हा पहिला जो एलिमेंट आहे तो आहे लॅन्थेनॉइड. त्याचा सिम्बॉलसुद्धा बघा LA आहे. ओके. तर हा जो पहिला एलिमेंट आहे तो आहे लॅन्थेनॉइड आणि म्हणून या सिरीजला कंप्लीट म्हणतात लॅन्थेनॉइड सिरीज. आणि हा जो आहे यातला पहिला एलिमेंट आहे ॲक्टिनॉइड आणि म्हणून या सिरीजला म्हणतात ॲक्टिनॉइड सिरीज. ठीक आहे. तर 18 आपल्याकडे काय आहे तर ग्रुप्स आहेत, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत, 2 खालीसुद्धा हॉरिझॉन्टल रोज आहेत ज्यांना की लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनॉइड सिरीज म्हणतात. बरोबर. ओके. आता नेक्स्ट काय आहे तर ह्या जो पिरियडिक टेबल आहे ह्या टोटल 118 म्हणजे 118 बॉक्सेस आहेत.
ओके. आणि ह्या 118 बॉक्सेसमध्ये 118 एलिमेंट्स फिट केले गेले आहे. ओके, 118 एलिमेंट ह्या 118 बॉक्सेसमध्ये फिट केले गेले आहे. ठीक आहे. सर्वांना सेपरेटली ठेवलं गेलं आहे. कुठला एलिमेंट एका बॉक्समध्ये डबल असं वगैरे काही नाही. तर 118 एलिमेंट आपल्याला माहिती आहे आणि 118 एलिमेंट ह्या 118 बॉक्सेसमध्ये म्हणजेच ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये फिट केले गेले आहे. ओके. आणि आता जर बघाल इथे, तर इथे जे आहे 4 ब्लॉक्स केले गेलेले आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे. कुठले कुठले? तर SPDF. ओके, हा आहे S, हा आहे P, हा आहे D आणि हा आहे F. ओके, SBDF असे 4 ब्लॉक्स केले गेले आहे. आणि यात बघाल तर पहिले जे 2 ग्रुप्स आहेत, पहिला आणि दुसरा ग्रुप Sमध्ये येतो, 13वा आणि 18वा ग्रुप Pमध्ये येतो, 3रा आणि 12वा ग्रुप Dमध्ये येतो आणि जे बॉटमचे जे 2 आहेत एलिमेंट्स ज्या रोज होते ॲक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड, ओके, तर ते येतात Fमध्ये. ओके. ओके, तर हे जे बघाल हा पहिला जो ग्रुप आहे तो आणि दुसरा ग्रुप हा येतात S ब्लॉकमध्ये, S ब्लॉक. आणि यांचे ग्रुपसुद्धा का बरं पाडले आहे, तर तुम्ही कदाचित मागच्या वर्षी शिकला असाल की एका एलिमेंटमध्ये एका ॲटममध्ये ऑर्बिट जे असतात ते असतात SPDF असे ऑर्बिट्स असतात, बरोबर. तर त्याच्याच बेसिसवर यांनासुद्धा नाव दिले गेले आहे. म्हणजे तुमचे जे ॲटममधले ऑर्बिट्स आहेत SPDF, ओके, त्याच्याच बेसिसवर यांचेसुद्धा नावं दिले गेले आहे. जेव्हा तुम्ही 11-12मध्ये जाल तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये शिकाल की यांना का बरं असे नावं दिले गेले आहे. ओके, जो P ब्लॉक आहे, ओके, तर या P ब्लॉकमध्ये 13 पासून तर 18 पर्यंतचे एलिमेंट येतात. म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18. ओके, टोटल झाले हे 6 ग्रुप्स. तर हे 6 ग्रुप्स येतात P ब्लॉकमध्ये. ओके, 13 to 18 हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बेसिकली स्ट्रक्चरच, कारण हा पहिल्यांदा तुम्ही शिकत आहात. ओके, तर तुम्हाला हे कंप्लीट माहिती असलं पाहिजे की याची स्ट्रक्चर कसं काय आहे. ओके, तर या 4 ब्लॉक्स आहे मग SPDF. ओके, Sमध्ये पहिले 2 ग्रुप्स येतात, फर्स्ट आणि सेकंड. Pमध्ये 6 ग्रुप येतात, 13 to 18. ठीक आहे. D जो ब्लॉक आहे त्यात 3 to 12. ओके, 3 to 12 ग्रुप्स येतात, म्हणजे टोटल 10 ग्रुप्स येतात. ओके, 3 to 12 मीन्स टोटल 12 ग्रुप्स येतात या मॉडर्न D ब्लॉकमध्ये. ओके, आणि हा जो F ब्लॉक आहे, ठीक आहे, तर या F ब्लॉकमध्ये बेसिकली खालचेच एलिमेंट येतात. तर इथे प्रत्येक जर सिरीजमध्ये बघाल तुम्ही तर 15-15 एलिमेंट्स आहेत. म्हणजे पहिल्या सिरीजमध्ये 15 एलिमेंट आणि सेकंड जी सिरीज आहेत त्यात आहेत 15 एलिमेंट्स. ओके, आणि हे जे एलिमेंट्स आहेत लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइडमधले, हे पिरियॉडिक टेबलचे जे एलिमेंट्स आहेत इथे दिलेलं आहे याच्यापासून वेगळे आहे असं काहीही नाही. ओके, ते एलिमेंट जे बेसिकली आहेत ते इथे जे तुम्हाला स्टार दिसतं आहे आणि इथे हॅश दिसतं आहे, ओके, तर ते ह्या बॉक्सेसमधले एलिमेंट्स इथे घेतले आहे खाली. का घेतले आहे? कारण ह्या सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जवळपास सेम आहे, त्यामुळे त्यांना एकाच जो बॉक्स आहे त्यामध्ये जागा दिली गेली. परंतु इथे ते लिहू शकत नाही त्यामुळे त्यांना खाली घेतलं आहे. ओके, तर इथे जो स्टार दिसतोय तो इथे बघा दिसतोय तुम्हाला, तर हे सर्व एलिमेंट्स इथले आहे. ओके, आणि हे सर्व एलिमेंट्स इथले आहे. ओके, आणि ह्या सर्वांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम आहे जवळपास आणि म्हणून त्यांना एकाच बॉक्समध्ये जागा दिली आहे. ओके, आणि इथे त्यांना प्लेस केलं गेलं आहे. तर यात आहे 15 आणि यात आहे 15, लॅन्थेनाइड 15, ॲक्टिनाइड 15. ओके, अँड 15 एलिमेंट्स आहे. आता हे जे D ब्लॉक एलिमेंट आहे यांनाच ट्रान्झिशन एलिमेंटसुद्धा म्हणतात. तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, कारण तर हा ट्रान्झिशन जो वर्ड आहे तो त्यांच्या प्रॉपर्टीजवरून घेतला आहे. ओके, जे की तुम्हाला नाही आहे यावर्षी, सो डोंट वरी. परंतु लक्षात राहत असेल तर ठेवा की ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात D ब्लॉक एलिमेंट्सना. ओके. ओके, आता तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला एक लाईन दिसते, झिगझॅग अशी लाईन दिसते, बरोबर, लाईन दिसते, ठीक आहे. तर ह्या लाईनमध्ये जे तुम्हाला याच्या राईट साईडला जे एलिमेंट दिसत आहे ते सर्व एलिमेंट्स हे नॉन मेटल्स आहेत. ओके, आणि म्हणूनच इथे एक लाईन अशी खिचली गेली आहे. तर आता बघा याच्या राईट साईडचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणतात नॉन मेटल्स, किंवा ते नॉन मेटल्स आहेतच. ओके, ते नॉन मेटल्स आहेत सर्व. आणि त्याच्या ज्या लेफ्ट साईडला जे एलिमेंट्स आहेत सर्व ते सर्व मेटल्स आहेत. ओके, आणि ह्या लाईनला जोडून जे एलिमेंट्स आहेत, ओके, म्हणजे हा बोरॉन झाला, सिलिकॉन,
ओके, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम. ओके, तर हे जे सर्व एलिमेंट्स आहेत, ओके, हे सर्व आहेत मेटॅलॉइड्स. ओके, म्हणजे ह्या लाईनवर येणारे आहे मेटॅलॉइड्स. राईट साईडला जे आहे ते आहे नॉन मेटल्स आणि लेफ्ट साईडला जे आहे ते आहे मेटल्स. ठीक आहे. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहे, ह्या ज्या तुम्हाला गोष्टी आहे म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, ते तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये टोटली एक्सप्लेन केलं गेलं आहे. हा जो खालचा पॅसेज आहे त्यात. ओके, आणि ह्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहे. तर एकदा आपण क्विक रिवाईज करू. बघा काय आपल्याकडे, तर 18 आपल्याकडे वर्टिकल ग्रुप्स आहेत, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत, 2 खाली आपल्याकडे सिरीज आहेत हॉरिझॉन्टल रोजच्या. एक आहे लॅन्थेनाइट सिरीज, दुसरी आहे ॲक्टेनॉइड सिरीज. बरोबर. नंतर आपल्याकडे 4 ब्लॉक्स आहेत. बरोबर, 4 ब्लॉक्स आहेत. कुठले कुठले? SPDF. बरोबर. तर पहिला जो ब्लॉक आहे ज्याला म्हणतात S ब्लॉक, त्यामध्ये 2 ग्रुप्स येतात, पहिला आणि दुसरा. ओके, नंतरचा जो ब्लॉक आहे P ब्लॉक, त्यामध्ये येतात 13 ते 18. ठीक आहे, 13 ते 18 ग्रुप्स येतात, म्हणजे टोटल 6 ग्रुप्स येतात. ओके, D ब्लॉकमध्ये टोटल 10 ग्रुप्स येतात, 3 to 12. आणि चौथा जो आहे ब्लॉक F ब्लॉक, ओके, ज्यामध्ये टोटल एका याच्यात 15 एलिमेंट्स आणि यात 15 एलिमेंट्स येतात. ठीक आहे. ओके, नाईस. आता ह्या गोष्टी तुम्हाला जो आहे ते यात दिलेले आहे, यात तुम्ही अंडरलाईनसुद्धा करून घ्या, मी तुम्हाला सांगतो आहे फटाफट. ओके, तर इथे बघा, इथे दिलं आहे तुम्हाला 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स. ओके, नंतर ह्यात दिलेले आहे 18 वर्टिकल कॉलम्स 1 to 18 कॉल्ड द ग्रुप्स. ठीक आहे. ओके, नंतर 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम कॉल्ड ॲज लॅन्थेनाइट अँड ॲक्टिनाइट सिरीज. ठीक आहे. देअर आर 118 बॉक्सेस. ठीक आहे, 118 बॉक्सेस आहेत आणि त्यात 118 एलिमेंट्स फिट केले गेलेले आहे. ओके. नेक्स्ट आहे की यात 4 ब्लॉक्स आहेत SPDF. ओके, पहिला ब्लॉक जो आहे S, त्यात आहे 1 to ग्रुप्स, 13 to 18 ग्रुप आहे P ब्लॉकमध्ये, 3 to 12 ग्रुप्स आहेत D ब्लॉकमध्ये, आणि लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड सिरीज आहे जे की F ब्लॉकमध्ये येतात. ठीक आहे. नंतर एक झिगझॅग लाईनसुद्धा आहे. ठीक आहे, P ब्लॉकमध्ये. ओके, नंतर त्या झिगझॅग लाईनमध्ये जे आहे मेटल्स आहेत लेफ्ट साईडला. ओके, आणि नॉन मेटल्स आहे राईट साईडला. ठीक आहे, आणि जे मेटॅलॉइड्स आहेत ते त्या लाईनवर येतात. ओके, मेटॅलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. त्याची जी बॉर्डर आहे तिथे मेटॅलॉइड्स आहेत. ओके, तर ह्या सर्व गोष्टी इथे दिल्या आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे की हा जो पिरियोडिक टेबल आहे तो इतका खास का बरं आहे किंवा याला ॲक्सेप्ट का केलं गेलं आहे. पहिली गोष्ट तर एलिमेंट्स तुम्ही बघाल्यात एवढे वेल ऑर्गनाईज केले गेले आहे की प्रत्येक ज्या ग्रुपच्या प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सच्या त्या सेपरेट आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता की S ब्लॉकमध्ये जर एलिमेंट असेल तर यांच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजे. जसे की पहिल्या ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या नियरली सेम आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हटलं की पहिल्या ग्रुपमध्ये कुठले एलिमेंट आहे तर तुम्ही नक्की सांगू शकाल की त्यातल्या सर्व जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहे. ओके, आता तुम्ही आधीचा जर टेबल बघाल, हा जर टेबल तुम्ही बघाल तर यात जे आहे एलिमेंट्सना अरेंज केलं गेलं होतं त्यांच्या ॲटॉमिक मासच्या बेसिसवर. इथे 1 आहे तर इथे 7 आहे, 9.4 आहे, 11, 12, 14, 16, 19. ओके, म्हणजे आपल्याला समजत नव्हतं की आता समजा हा जर घेतला तुम्ही 12 to 14 आहे, मग यांच्यामध्येच सुद्धा एलिमेंट एक्झिस्ट करतो की नाही हे आपण सांगू शकत नाही. बरोबर, कारण इथे अरेंजमेंट जी आहे ते ॲटॉमिक मासच्या बेसिसवर केली गेली आहे. ओके, परंतु तेच जर तुम्ही ह्या टेबलमध्ये पाहाल तर इथे जी अरेंजमेंट केली गेली आहे ती केली गेली आहे ॲटॉमिक नंबर्सच्या बेसिसवर. म्हणजेच काय, तर ॲटॉमिक नंबर जे आहे त्याला फंडामेंटल प्रॉपर्टी इथे कन्सिडर केलं गेलं. ओके, आणि आता तुम्ही जर बघाल तर इथे याला 1 दिला आहे ॲटॉमिक नंबर. ओके, नंतर इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, 12, 13, म्हणजे 1 ते 118 पर्यंत. ओके, 1 ते 118 पर्यंत जे आहे टोटल जे आहे ॲटॉमिक नंबर प्रत्येक एलिमेंटला असाइन केला गेला आहे. त्यामुळे आधी जेव्हा माहिती नव्हतं आपल्याला, जसे की हे एलिमेंट्स आपल्याला भेटले, ओके, हा आणि हा, परंतु याच्यामधले एलिमेंट जर आपल्याला माहिती नसेल तर आपण इथून प्रेडिक्ट करू शकतो की 23, 24, 25 जे आहे ते एलिमेंट्स नेचरमध्ये एक्झिस्ट करतात. ओके, बट वी आर अनअवेअर ऑफ देम, राईट. सो ह्या सर्व गोष्टी आपण सांगू शकतो इथे. ओके, बिकॉज
ह्या एलिमेंट जेव्हा एक्झिस्ट करतात आणि अरेंज कशाच्या बेसिसवर केलं आहे म्हणून हे कळतं आहे आपल्याला, तर ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. त्यामुळे ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. ठीक आहे. ओके, तर ही ब्युटी आहे. आणखी आपण इथले मेटल, नॉन मेटल, मेटलॉइडसुद्धा क्लिअरली सांगू शकतो. ठीक आहे. आणि आणखी खूप सारे डिटेल प्रॉपर्टीज जे आहे त्या आपण सांगू शकतो, परंतु तुम्हाला त्या नाही आहे ह्या वर्षी फारशा, तर त्या आपण जेव्हा तुम्ही पुढे शिकाल 11-12मध्ये तुम्हाला आहे. ओके. तर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे हा बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. तर आत्ता जसं मी सांगितलं तुम्हाला की एखाद्या जे ॲटममध्ये आहे ते असतात इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. बरोबर. इलेक्ट्रॉन्स याच्या भोवती असे रिव्हॉल्व होत असतात. ओके. आणि इथे जे असतात सेंटर, तिथे असतात एक प्रोटॉन असतो आणि प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. बरोबर. तरी एखाद्या ॲटममध्ये जर तुम्ही बघाल तर जे न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ओके. आणि त्याच्या भोवती फिरणारे असतात इलेक्ट्रॉन्स. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते एखाद्या ॲटममध्ये किती आहे ह्यावरून डिसाईड होतं की त्या ॲटमच्या प्रॉपर्टीज काय असणार. ओके. आणि त्याच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड. बरोबर. आणि यांची अरेंजमेंट जर तुम्ही बघाल ॲटमची तर तेही आपण ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर केली गेली आहे. आणि प्रत्येक एलिमेंटला एक सेपरेट ॲटॉमिक नंबर आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक एलिमेंटकडे त्याचे स्वतःचे वेगळे ठराविक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. जेवढे ॲटॉमिक नंबर समजा 10 असेल तर त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. 10 ॲटॉमिक नंबर मीन्स 10 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे. ओके. म्हणजेच तुम्ही याच्याहून काय सांगू शकता की प्रत्येक एलिमेंटचे जे आहे ते प्रॉपर्टीज डिफरंट आहे. का बरं, तर त्या एलिमेंटकडले इलेक्ट्रॉन जे आहे ते स्पेसिफिक आहे किंवा ते प्रत्येक एलिमेंटचे डिफरंट आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिफरंट आहे म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या डिफरंट आहे. ओके. प्रत्येक एलिमेंटकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिफरंट आहे, कोणाकडे 10 कोणाकडे 15. त्याच्या बेसिसवर त्यांच्या ज्या आहे त्या प्रॉपर्टीज डिफाईन झाल्या आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट आहे. ओके. म्हणजेच काय, आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनविषयी तुम्हाला माहिती आहे. तरी एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स 2, 8, 18, 32 अशा प्रकारे अरेंज झाले असतात. तर मग एखाद्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यानुसार त्याच्यात अरेंजमेंट झाली असते इलेक्ट्रॉनची आणि त्याच्यानुसारच जे आहे त्याच्या प्रॉपर्टीज डिसाईड होतात. ओके. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. इथे अरेंजमेंटसुद्धा ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर केली गेली. बरोबर. मग हा जर एलिमेंट असेल तर याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट असेल. हा असेल तर याच्या प्रॉपर्टीज डिफरंट. ओके. परंतु जेव्हा आपण अशी अरेंजमेंट केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की हे जे एलिमेंट आहे यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या सेम आहेत, म्हणजे नियरली सिमिलर आहेत. आणि हे कशामुळे सांगू शकतो आहे, तर त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे म्हणजे इलेक्ट्रॉन ॲटममध्ये अरेंज कसे केले गेले आहे त्याच्या बेसिसवर हे सगळं डिपेंड आहे और त्याच्या बेसिसवर हे आपण सांगू शकतो. ओके. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जे आहे एलिमेंटचं त्याच्या बेसिसवर मॉडर्न पिरियोडिक टेबल हा पूर्णपणे बेस आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲटममध्ये कसे अरेंज केले गेले आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज दिसतील. जसं की तुम्ही पाहाल इथे जेव्हा पुढे स्टडी कराल तेव्हा तर जे जवळजवळ इलेक्ट्रॉन आहे, जे जवळजवळ ॲटम्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या जवळपास सेम आहे. कारण त्यांचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते जवळपास सेम आहे. याचे 14 आहे तर याचा 15 आहे. बरोबर. तर त्यांच्या प्रॉपर्टीज जवळपास सेम आहे. आणि जे दूर दूर ॲटम्स आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यात खूप अशी म्हणजे त्यात खूप अशी विविधता तुम्हाला आढळून येईल. त्यामुळे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एलिमेंट्सचे ते त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनवर डिपेंड आहे आणि हेच तुम्हाला या पूर्ण टेबलवरून दिसून येईल. ओके. आणि हेच तुम्हाला इथे सुद्धा ह्या पॅसेजमध्ये सांगितलं आहे. ओके. तर यात जर तुम्हाला कुठली गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. तर आता जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज ओके एलिमेंट्सच्या आणि ग्रुप्समध्ये कशा होतात आणि पिरियड्समध्ये कशा होतात. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं आहे मी की ग्रुप्समध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात त्या जवळपास सेम असतात.
बरोबर. सेम असतात याचाच अर्थ कम्प्लिटली सेम नसतात. ओके, तर त्यामध्ये थोडाफार चढ उतार किंवा कमी जास्तपणा ह्या सर्व गोष्टी असतात. तर त्या कशा असतात, तर त्या एक रेग्युलर पॅटर्नमध्ये असतात. म्हणजे ग्रुपमधून एक तर खाली येताना त्या इन्क्रीज होणार कम्प्लिटली, किंवा ग्रुपमधून इकडे इकडे जाताना त्या वाढतच जाणार. ठीक आहे. ओके, तर किंवा ज्या पिरियड्समध्ये आहे त्या इकडून इकडे वाढत जाणार किंवा इकडून इकडे वाढत जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते ग्रेडेशन शो करतात. ठीक आहे. ग्रेडेशन म्हणजे एक रेग्युलर पॅटर्न. ठीक आहे. म्हणजे इन्क्रीज होत जाणार किंवा डिक्रीज. ओके, तर अशा प्रकारचं जे रेग्युलर ग्रेडेशन आहे त्या तशा प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला ग्रुप्समध्ये ओके किंवा अशा पिरियड्समध्ये पाहायला मिळतात आणि त्या आपण पुढे स्टडी करणार आहोत. तेच यात सांगितलं आहे. ओके, आणि माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो सी यू गाईज इन द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ द सेम चॅप्टर. थँक्स फॉर वॉचिंग.